कंबर दुखणे, पायामध्ये मुंग्या येणे, बधीरपणा जाणवणे किंवा पाय वीक वाटणे हे सगळी कारणं स्लिप डिस्कची असू शकतात, स्पेशली कमरेच्या स्लिप डिस्कची. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक. आज आपण बोलणार आहोत स्लिप डिस्क म्हणजेच कमरेतल्या मणक्यातली चकती सरकणे आणि त्याच्यामुळे होणारे त्रास आणि त्याच्यावरची फिजिओथेरपी. स्लिप डिस्कमध्ये काय होतं तर तुमचे जे दोन मणके असतात त्या दोन मणक्यांमध्ये जी चकती असते ती चकती थोडीशी जागेवरून सरकते आणि त्याच्यामुळे मणक्यांमधून मणक्यांच्या आजूबाजूनी ज्या नर्व्स बाहेर पडत असतात त्या नर्व्सवरती प्रेशर येऊन आपल्याला कंबर दुखी, पाय दुखी, त्याचप्रमाणे मुंग्या येणे किंवा बर्निंग सेन्सेशन जाणवणे असे प्रकार होऊ शकतात. आता ह्याची प्रमुख लक्षणं काय तर सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे पाठदुखी, कंबर दुखी किंवा पायामध्ये देखील पेन येतं, क्रॅम्प्स येणे खूप जास्त प्रमाणात पायामध्ये. त्याच्यानंतर दुसरं लक्षण म्हणजे पायामध्ये मुंग्या येणे. कमरेपासून कधी कधी पायापर्यंत मुंग्या येतात किंवा कधी कधी फक्त तुमच्या पोटरीमध्ये मुंग्या येऊ शकतात. त्याचप्रमाणे तिसरं लक्षण म्हणजे मसल वीकनेस जाणवणं. कधी असं वाटू शकतं तुम्हाला की माझ्या एका पायात ताकद कमी वाटते का, किंवा दोन्ही पायांमध्ये देखील तुम्हाला ताकद कमी असल्यासारखी वाटू शकते. त्याच्यानंतरचं लक्षण म्हणजे स्टिफनेस, फ्लेक्झिबिलिटी कमी असणं, ह्या देखील गोष्टी तुम्हाला जाणवू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला जर या कंबर दुखीनी, पाठ दुखीनी, त्याचप्रमाणे पायामध्ये ज्या वेदना येतात त्याच्यामुळे चालताना दुखत असेल किंवा उठता बसताना दुखत असेल किंवा त्याचप्रमाणे कुठलीही हालचाल करणं देखील अवघड होत असेल तर हे सुद्धा असू शकतं की तुम्हाला स्लिप डिस्क झालंय आणि त्याच्यामुळे तुमची नर्व दाबली जाते. आता ही कारणं जी आहेत याच्यासाठी तुम्हाला असेसमेंट करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही प्रॉपर फिजिओथेरपिस्टना दाखवून प्रॉपर असेसमेंट करून घेऊ शकता आणि मग त्याच्या रिलेटेड ट्रीटमेंट करून घेऊ शकता. आता फिजिओथेरपीमध्ये ह्याची ट्रीटमेंट काय असते तर बेसिकली पहिली गोष्ट म्हणजे तुमचं पेन कमी करणं महत्त्वाचं असतं. सो आम्ही काही मशीन ट्रीटमेंटद्वारे किंवा काही एक्सरसाइजेसद्वारे देखील तुमचं पेन कमी करतो. पेन थोडंसं कमी झालं की मग आपण एक्सरसाइजेस चालू करतो जेणेकरून मणक्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत ते स्ट्रॉंग होतील. ते स्नायू स्ट्रॉंग झाले की मणक्यावरती येणारं प्रेशर कमी होईल, नर्ववरचं प्रेशर कमी होईल आणि तुमचे सिम्पटम्स जे आहेत ते अगदी कमी होतील आणि तुम्हाला हे जे सगळे त्रास होत आहेत ते सगळे त्रास थांबतील. यामध्ये मशीन ट्रीटमेंट्स, एक्सरसाइजेस, पोश्चर करेक्शन, कोर स्ट्रेंथनिंग हे बरेच ऑप्शन्स आहेत की ज्याच्या थ्रू आम्ही फिजिओथेरपीने उपचार करू शकतो. अगदी हल्ली काही काही पेशंट्सना तर आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे सुद्धा बॅक पेनमध्ये, नेक पेनमध्ये, सयाटिकामध्ये रिलीफ मिळवून देतोय. त्यामुळे याच्यासाठी न थांबता लवकरात लवकर उपचार घेणं खूप जास्त गरजेचं आहे.